नमस्कार. आजच्या या सखोल ऑडिओ ओव्हरव्ह्यूमध्ये आपण एक अत्यंत सुंदर आणि तितकाच महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. आज आपण जे मोर्स यांच्या अ टीनेजर्स प्रेयर या अप्रतिम कवितेवर सविस्तर चर्चा करणार आहोत. तारुण्याचं वय काय भन्नाट काळ असतो ना हा. अफाट ऊर्जा, डोळ्यात नवी स्वप्न आणि जग जिंकून घेईन असा तो जबरदस्त आत्मविश्वास. बालपणाकडून मोठ्यांच्या जगात पाऊल टाकतानाचा हा काळ खरंच खूप थ्रिलिंग असतो. पण जरा थांबा, याच एकदम भारी आणि रंगतदार काळात एक खूप मोठी आणि खरं तर थोडीशी सिरियस जबाबदारी आपल्या खांद्यावर नकळतपणे येऊन पडते. ती म्हणजे योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी, स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हातानं घडवण्याची जबाबदारी. जे मोर्स यांच्या अ टीनेजर्स प्रेयर या कवितेवर आधारित आजच्या या विश्लेषणात आपण याच भन्नाट पण थोड्याशा कन्फ्युजिंग प्रवासात डोकावणार आहोत. विशेषतः 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे फक्त परीक्षेपुरतं मर्यादित नाहीये बरं का. हा खरं तर आयुष्यातला एक खूप मोठा आणि महत्त्वाचा धडा आहे. तर मग अतिशय उत्साहाने आपण या कवितेचा भावार्थ आणि त्यातून मिळणारी शिकवण समजून घ्यायला सुरुवात करूया. आता सर्वात मोठा प्रश्न हा पडतो की किशोर वयात किंवा ज्याला आपण टीनेज म्हणतो त्या काळात योग्य निर्णय नेमके घ्यायचे कसे. कसं आहे ना, हा काळच असा असतो की दररोज नवनवीन आव्हानं आणि प्रसंग समोर उभे टाकतात. खूप संभ्रम असतो आणि आपण आज केलेली प्रत्येक छोटी मोठी निवड आपलं उद्याचं भविष्य घडवत असते. या कवितेचा गाभाच मुळे हा आहे, रोजच्या जीवनात योग्य निर्णय घेण्याचं हे मोठं आव्हान. भाग 1, कवितेची ओळख. यात आपण बघूया की एका किशोरवयीन मुलाच्या किंवा मुलीच्या मनातील रोजचं वास्तव नेमकं काय असतं. कवितेची सुरुवातच बघा किती साध्या पण प्रभावी शब्दांत होते. Each day brings new beginnings. Decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. हे शब्द ऐकायला जितके साधे वाटतात, तितकाच त्यांचा अर्थ खूप सखोल आहे. प्रत्येक उगवणारा दिवस हा एक टोरा कागद घेऊन येतो आणि त्यावर काय लिहायचं याची जबाबदारी सर्वस्वी आपली असते. या पहिल्याच कडव्यातून आपल्याला 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी समजतात. पहिली म्हणजे प्रत्येक दिवस ही एक अगदी फ्रेश स्टार्ट किंवा नवीन सुरुवात असते. दुसरी गोष्ट म्हणजे निर्णय घेणे हे अटळ आहे, आपण ते टाळूच शकत नाही. आणि तिसरी जी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपला रस्ता निवडण्याची 100% जबाबदारी आपली स्वतःची असते. आपले निर्णय आणि त्याचे बरे वाईट परिणाम याला दुसरं कोणीही जबाबदार नसतं. आता वळूया भाग 2 कडे. यश विरुद्ध दुःख. आयुष्याच्या वळणावर जेव्हा 2 रस्ते समोर येतात तेव्हा नेमकी काय परिस्थिती असते. या दुसऱ्या कडव्यात कवीने एकदम स्पष्ट आणि वास्तववादी चित्र उभं केलंय. ते म्हणतात, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. आणि यातूनच आपल्याला एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजते, ती म्हणजे आयुष्यात येणारा खरा संघर्ष नेमका कसा असतो. दुसरं कडवं आपल्याला चक्क 2 पूर्णपणे वेगळ्या मार्गांच्या थिठ्यावर आणून उभं करतं. इथे चॉईस आहे. पहिला मार्ग हा जीवनाचा, प्रकाशाचा मार्ग आहे, जो एका ग्रेट सक्सेसकडे म्हणजेच एका महान यशाकडे घेऊन जातो. तिथे प्रगती आहे, आनंद आहे. पण दुसरीकडे एक अंधारलेला मार्गही आहे, डार्कन रोड, जो थेट खूप मोठ्या संकटाकडे किंवा निराशेच्या आणि दुःखाच्या गर्तेत म्हणजे ग्रेट डिस्ट्रेसकडे ढकलतो. आता विचार करा, या 2 मार्गांमधला एक मार्ग निवडण्याचं ओझं एका कोवळ्या वयात किती जड असू शकतं. एक चुकीचा निर्णय, फक्त एक, आणि संपूर्ण आयुष्य अंधारात जाऊ शकतं. आणि एक योग्य निर्णय आयुष्य उजळून टाकू शकतो. स्वतःलाच निवड करावी लागण्याच्या या एकटेपणातील संघर्षाची जाणीव या ओळींमधून कवीने एकदम अचूकपणे पकडलीय. एका टीनेजरच्या आयुष्यात नेहमी असे 2 रस्ते समोर उभे असतातच आणि त्यातील एकाची निवड करणं भाग असतं. इथे 2 अगदी विरुद्ध पर्याय आपल्यासमोर मांडलेत. एका बाजूला आहे द रोड ऑफ लाईफ, म्हणजे असा रस्ता जो चांगल्या विचारांतून, सकारात्मक निर्णयांमधून तयार होतो आणि तो थेट ग्रेट सक्सेस म्हणजे महान यशाकडे घेऊन जातो. पण दुसऱ्या बाजूला काय आहे? दुसऱ्या बाजूला आहे द डार्कन रोड. हा अंधारलेला रस्ता म्हणजे काय? तर चुकीचे निर्णय, वाईट सवयी किंवा क्षणिक सुखाचा मोह. आणि हा रस्ता थेट ग्रेट डिस्ट्रेसकडे म्हणजेच खूप मोठ्या दुःखाकडे आणि नैराश्याकडे घेऊन जातो. त्यामुळे ही निवड खरोखरच आयुष्याला कलाटणी देणारी असते. भाग 3, मार्गदर्शन आणि बळ. जेव्हा असे कठीण प्रसंग येतात तेव्हा मदतीची गरज लागतेच. मगाशी आपण बघितलं तशी मोठी निवड करणं नक्की सोपं नसतं. म्हणूनच इथे ईश्वराकडे अतिशय मनापासून एक प्रार्थना केली आहे. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड, दॅट आय माईट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी.
किती निरागस पण ठाम विनंती आहे ही. मला स्पष्ट पाहण्याची दृष्टी दे आणि जे योग्य आहे त्याच्या बाजूने खंबीरपणे उभं राहण्याची ताकद दे, जेणेकरून माझ्यातलं जे सर्वोत्तम आहे ते जगासमोर येऊ शकेल. आता ही प्रार्थना नेमकी कशासाठी आहे हे थोडं सविस्तर समजून घेऊया. इथे सत्य पाहण्याची क्षमता आणि सत्यासाठी लढण्याची हिंमत मागितली आहे. बघा, टीनेजमध्ये सर्वात मोठं आव्हान असतं ते मोहांना म्हणजेच टेम्पटेशन्सला ठामपणे नाही म्हणण्याचं. अनेक गोष्टी खुणावत असतात ज्या चुकीच्या असतात. त्यांना बळी न पडणं हेच खरं आव्हान आहे आणि त्यासाठीच ही आतली ताकद हवी असते. यासोबतच आपलं शरीर आणि मन रोजच्या धकाधकीसाठी निरोगी आणि स्वच्छ ठेवण्याची खूप सुंदर इच्छाही यात व्यक्त केली गेली आहे. भाग 5. अंतिम संदेश आणि भविष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. कवितेचा शेवट कसा होतो ते आता बघूया. कवितेचं हे शेवटचं कडवं खरंच खूप सकारात्मक आणि आशादायी आहे. यात म्हटलंय, "When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me." या ओळींमधून एक प्रचंड आत्मविश्वास जाणवतो. म्हणजे जेव्हा हे वादळी किशोरवय संपेल आणि आपण मागे वळून बघू, तेव्हा मनात एक समाधान असेल की ईश्वराच्या योग्य मार्गदर्शनामुळे मी माझं आयुष्य अगदी सर्वोत्तम प्रकारे जगलो आहे. आणि अखेरीस आपलं हे विश्लेषण एका अत्यंत समाधानकारक आणि पॉझिटिव्ह वळणावर येऊन पोहोचतं. कवितेच्या शेवटच्या ओळी म्हणतात, "दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी." याचा सरळ अर्थ असा आहे की जेव्हा ईश्वराची, चांगल्या गुणांची किंवा एखाद्या योग्य मार्गदर्शकाची साथ आपल्याला लाभते ना, तेव्हा आयुष्य त्याच्या सर्वोच्च पातळीवर आणि अगदी बेस्ट प्रकारे जगलं जातं. ह्या योग्य गायडन्समुळे आणि सुरुवातीलाच घेतलेल्या त्या ठाम निर्णयांमुळेच तारुण्याचा हा काळ खऱ्या अर्थाने सार्थकी लागतो. आता जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट सोडून जातो. आज घेतलेले छोटे मोठे निर्णय उद्याचं भविष्य आणि आयुष्याचं अंतिम समाधान कसं ठरवणार आहेत? योग्य मार्ग निवडण्याची आणि प्रलोभनांना ठामपणे नाही म्हणण्याची ही प्रार्थना फक्त कवितेच्या पानांपुरती मर्यादित न ठेवता ती आपण आपल्या प्रत्यक्ष आचरणात कशी आणू शकतो? विचार नक्की करा.